नमस्कार मंडळी, आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आपल्या सर्वांसाठी उपयुक्त अशा विषयावर बोलणार आहोत. वृद्धत्वाची लक्षणे कशी कमी करायची. म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी आपली जीवनशैली, सवयी आणि आपण आपल्या शरीराची कशी काळजी घेतो यावर ते किती लवकर किंवा उशिरा दिसते हे अवलंबून असते. योग्य काळजी घेतल्यास आपण केवळ तरुण दिसत नाही, तर आतूनही उत्साही आणि निरोगी राहतो. चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या पण प्रभावी टिप्स. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. काय खाता हे खूप महत्त्वाचे. आपले आरोग्य आणि त्वचेचे तेज हे आपण काय खातो यावर खूप अवलंबून असते. अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थ. हे पदार्थ तुमच्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळतात आणि त्यांना तरुण ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ बेरीज, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, गडद रंगाच्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, नट्स, बदाम, अक्रोड, ग्रीन टी आणि डार्क चॉकलेट कमी साखरेचे. यांच्या नियमित सेवनाने त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि सुरकुत्या लवकर पडत नाहीत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. हे त्वचेला आतून हायड्रेटेड ठेवतात आणि इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतात. मासे, जवस, चिया सीड्स आणि अक्रोड यात मोठ्या प्रमाणावर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहते. शरीराला आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, ती ताजीतवानी आणि टवटवीत दिसते. डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज आणि सुरकुत्या असलेली दिसू शकते. नियमित व्यायाम करा, फक्त शरीरासाठी नाही, त्वचेसाठीही. व्यायाम केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाही, तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतो. व्यायामामुळे शरीरातील रक्तभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेच्या पेशींना अधिक ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. व्यायाम हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कमी तणावामुळे त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो, कारण तणावामुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे हार्मोन्स तयार होतात. नियमित व्यायामामुळे शरीरातील पेशींच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगवान होते, ज्यामुळे त्वचेला तरुण राहण्यास मदत मिळते. त्वचेची योग्य काळजी घ्या. आतल्या काळजीसोबतच बाहेरून त्वचेची योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सूर्याची हानिकारक अतिनील किरणे त्वचेला अकाली वृद्धत्व आणण्याचे सर्वात मोठे कारण आहेत. यामुळे सुरकुत्या, डाग आणि त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. बाहेर पडण्यापूर्वी किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन दररोज वापरा, अगदी ढगाळ वातावरणातही. त्वचा कोरडी पडू नये म्हणून नियमितपणे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मुलायम राहते आणि बारीक रेषा व सुरकुत्या कमी दिसतात. दिवसातून 2दा सकाळी आणि झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. चेहरा स्वच्छ झाल्यावर टोनर वापरा. टोनर त्वचेचा pH संतुलित ठेवतो. आता आपण काही अँटी एजिंग प्रॉडक्ट्स बद्दल जाणून घेऊया. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेटिनॉल, व्हिटॅमिन C आणि हायलुरोनिक ॲसिड असलेली उत्पादने वापरण्याचा विचार करा. रेटिनॉल सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन C त्वचेची चमक वाढवते आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, तर हायलुरोनिक ॲसिड त्वचेला आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे केवळ थकवाच येत नाही, तर त्वचेवरही ताण दिसतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. दररोज 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप घेणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या वेळी आपले शरीर पेशींची दुरुस्ती आणि नूतनीकरण करते, ज्यात त्वचेच्या पेशींचाही समावेश असतो. पुरेशी झोप घेतल्यास तुमची त्वचा ताजीतवानी आणि टवटवीत दिसते. शांत मन, तरुण त्वचा. दीर्घकाळचा तणाव हार्मोनल असंतुलन निर्माण करतो, ज्यामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. त्यासाठी तणाव कमी करण्याचे उपाय बघूयात. योग, मेडिटेशन किंवा श्वासाचे व्यायाम करून तणाव कमी करा. तुमचे छंद जोपासा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा निसर्गात फिरा. तुमच्या आवडीचे काम करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा. या सवयी तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहेत. धूम्रपान त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन या महत्त्वाच्या प्रोटीनला नुकसान पोहोचवते. यामुळे त्वचा सैल पडते, सुरकुत्या वाढतात आणि त्वचा निस्तेज दिसते.
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे त्वचा कोरडी, लालसर आणि निस्तेज दिसते. यामुळे सूज देखील येऊ शकते. या सवयी टाळल्यास तुमची त्वचा अधिक निरोगी आणि तरुण राहील. लक्षात ठेवा मंडळी, वृद्धत्वाची लक्षणे कमी करणे ही एक प्रक्रिया आहे, जादू नाही. यासाठी सातत्य आणि संयम महत्त्वाचा आहे. या टिप्सचा अवलंब करून तुम्ही केवळ शारीरिक दृष्ट्या नाही, तर मानसिक दृष्ट्याही अधिक निरोगी आणि उत्साही जीवन जगू शकाल. असेच अनेक नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.